श्री रामकृष्ण हरी. तर माझ्या डेली रुटीन प्रमाणे आज मी आले लुमराई सेंटरला. तर तुम्हाला दाखवते मी इथे काय काय करते. आम्ही सेंटरला आलोय आणि इथे एका दिवसाला 100 लोक आणि म्हणजे जवळपास 18 बॅचेस होत असतात ॲट अ टाइम. तर आता माझी पण बॅच स्टार्ट होणार आहे. तर बघूयात, मी तुम्हाला दाखवते कोणते कोणते इक्विपमेंट आहेत. नमस्ते. जसं की आपण आता मॅट पाहिली, अजून 2-3 इक्विपमेंट्स आहेत, जसं की जीवन रक्षा आहे, लुंगी, बेल्ट आहे. तर बघूया आपण कसे आहेत, काय आहेत, फंक्शनिंग काय आहे त्याची. तर जीवन रक्षामध्ये काय काय फंक्शनिंग काय त्याची आणि काय आपल्याला त्यापासून फायदे होऊ शकतात. जीवन रक्षा ही कोरियन टेक्नॉलॉजी आहे. याच्यामध्ये जडीबुटीचा सर्वात जास्त समावेश केलेला आहे. ही आपल्या शरीरातल्या अंदरुनी म्हणजे आतला जो कचरा आहे त्या कचऱ्याला साफ करण्यासाठी सर्वात जास्त उपयुक्त आहे. तर आमच्या काही ऑडियन्सला समजून घ्या, कोणाला यायचं आहे, तुमच्या इथे ऍड्रेस काय आहे आणि फी किती आहे. आपली फी 0 आहे. आपण विनामूल्य सेवा देतो या कंपनीच्या माध्यमातून. लुमिराईज मेडिकेअर इंडिया गेल्या काही 25 वर्षापासून 144 शाखा आहेत आपल्या आणि 25 वर्षापासून कोणाकडूनही 1 रुपया घेत नाही आणि विनामूल्य सेवा देतो. फक्त इथं येताना स्वतःसाठी एक कार्ड बनवावं लागतो, त्याचे 100 रुपये आहे आणि स्वतःसाठी बेडशीट घ्यावे लागतात अशा लुमिराईज नावाच्या, त्याचे 600 रुपये. तर थेरपीसाठी लागणाऱ्या इक्विपमेंट्स, थेरपीसाठी लागणाऱ्या वस्तूंचे 700 रुपये खर्च येतो. पण ही जी ट्रीटमेंट आहे ही पूर्णपणे विनामूल्य आहे आणि याचा पत्ता आहे तांबट गल्ली, कासलीवाड डॉक्टरांच्या समोर आणि बोराडे डॉक्टरांच्या वरती. मॅम, तुम्ही जो म्हणजे जेवढी पण इन्फॉर्मेशन दिली ती नक्कीच आहे. तर आपण आता स्टाफ आणि डॉक्टर, मेन म्हणजे इथले डॉक्टर, त्यांना व्हिडिओ, त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. आपलं म्हणजे घरच्याप्रमाणे आपल्याला इथे ट्रीटमेंट दिली जाते. काही असो आई बाबा म्हणून असा इथे हाक मारली जाते, की असं नाही की ते पेशंट आहे वगैरे, असं नाही. तर आई बाबा म्हणजे खूप प्रेमळ वातावरण आहे इथे. तर आपण बघूया इथे डॉक्टरांना भेटूयात. चार दिवस ही ट्रीटमेंट घ्यायची आणि 4 दिवसानंतर मला भेटायचं. काय वाटतंय ते मला सांगायचं. एक करून सगळ्या स्टाफला भेटूयात. तर सगळ्यात पहिले आपण आत आल्याला काउंटरवरती ज्या मॅम बसलेल्या असतात. नमस्ते. नमस्ते. तर थेरपी घेतली गेली आणि एकदम फ्रेश वाटते आता. तर आता जवळपास 6 वाजले आणि घरी जायचा टाइम झालाय. तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.